नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 7 जुलै 2025च्या चालू घडामोडी. तर मित्रांनो, त्याच्या आधी काल एक क्वेश्चन माझ्याकडून चुकून ॲन्सर दुसरं झालं होतं त्याचं, तर ते आधी पाहूयात. तर कालचा क्वेश्चन होता, भारतीय नौसेनेची पहिली महिला पायलट कोण बनली आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए. आस्था पुनिया. ओके, तर चला तर मग पाहूयात आपण आजच्या चालू घडामोडी. ओके, क्वेश्चन 1. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने की टू द सिटी हा सन्मान दिला आहे? ए. अर्जेंटिना, बी. घाना, सी. साऊथ आफ्रिका, डी. सुरिनाम. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए. अर्जेंटिना. ओके, तर अर्जेंटिना देशाने नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींना की टू द सिटी हा सन्मान दिला आहे आणि याच्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदीचे एकूण सन्मान 25 झाले आहेत. ओके, आत्तापर्यंत. क्वेश्चन 2. नुकतेच जागतिक बँकेने कोणत्या देशाला सर्वाधिक समानता असणाऱ्या देशाच्या यादीमध्ये समाविष्ट केले आहे? ए. अमेरिका, बी. भारत, सी. चीन, डी. जर्मनी. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी. भारत. ओके, क्वेश्चन 3. आपत्ती प्रतिसाद यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारताने पहिले एकमेव एकात्मिक पूरंदाज प्लॅटफॉर्म कोणते मित्रांनो, आपत्ती प्रतिसाद यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारतातील पहिले एकमेव एकात्मिक पूरंदाज प्लॅटफॉर्म कोणते आहे? ए. आर फ्लड, बी. सी फ्लड, सी सागर प्रणाली आणि डी. एम फ्लड. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी. सी फ्लड. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणाची सेबीच्या कार्यकारी संचालकपदी निवड करण्यात आली आहे? ए. अक्षय दत्त, बी. जय शहा, सी. रवीश कुमार, डी. सुनील कामत. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी. सुनील कामत. क्वेश्चन क्रमांक 5. नुकतेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांना त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालयाची पायाभरणी कोठे केली आहे? ए. आंदन गुजरात, बी. बंगलोर कर्नाटक, सी. नैनिताल उत्तराखंड आणि डी. पुणे महाराष्ट्र. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ए. आंदन गुजरात. प्रश्न क्रमांक 6. भारतामध्ये पहिली खाजगी सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याची मंजुरी कोणाला मिळाली आहे? ए. अग्निकुल कॉस्मॉस, बी. अनंत टेक, सी. धुवा स्पेस आणि डी. स्कायरूट. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो बी. अनंत टेक. क्वेश्चन 7. नुकतेच द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो ने कोणाला सन्मानित केले आहे? ए. नरेंद्र मोदी, बी. डोनाल्ड ट्रम्प, सी. दलाई लामा आणि डी. इमॅन्युएल मॅक्रॉन. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ए. नरेंद्र मोदी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 8वा प्रश्न आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय सहकार दिवस कधी साजरा करण्यात आला? ए. 2 जानेवारी, बी. 8 एप्रिल, सी. 27 नोव्हेंबर, डी. 5 जुलै. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डी. 5 जुलै.
प्रश्न क्रमांक 9. नुकतेच मंत्रिमंडळाने क्रीडा धोरण 2025 ला मंजुरी दिली आहे, तर ते कोणत्या जुन्या धोरणाची जागा घेईल? ए. राष्ट्रीय क्रीडा धोरण 2012, बी. राष्ट्रीय क्रीडा धोरण 2010, सी. राष्ट्रीय क्रीडा धोरण 2005, डी. राष्ट्रीय क्रीडा धोरण 2001. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो डी. राष्ट्रीय क्रीडा धोरण 2001. आजचा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, जुलै 2025मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे म्हणजेच युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे अध्यक्षपद कोणाकडे असेल? ए. तुर्की, बी. भारत, सी. पाकिस्तान, डी. इस्रायल. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो सी. पाकिस्तान. ओके, याचे योग्य उत्तर आहे सी. पाकिस्तान.